नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. यावर्षी राहुल दिल्लीहून परीक्षा संपवून येणार नव्हता, तर यावर्षी त्यानं दिलेल्या मेडिकल परीक्षेबरोबर त्याचं शैक्षणिक करिअरही संपणार होतं. खरं तर परीक्षा, पेपर, निकाल या अर्थानं अभ्यासाच्या वाटचालीतल्या एका पर्वाची समाप्ती होणार होती. राहुल पास होणार, तेही चांगल्या मार्कांनी, याची खात्री राहुलसह नैनाच्या घरच्या लोकांनाही होती. दोन्ही घरची मंडळी त्याचं शिक्षण संपण्याचीच वाट बघत होती. विशेषतः नैनाकडच्या माणसांसाठी तो क्षण काही दिवसावर येऊन थांबला होता. राहुलचं शिक्षण होईपर्यंत त्याच्या लग्नाबाबत आपण कसलाही विचार करणार नाही, असं त्याच्या वडिलांनी शंकररावांनी ठणकावून सांगितलं होतं. तर राहुलसाठी नैनाची निवड जवळजवळ झालेली होती. राहुलच्या आईने तर नैनाला कधीच आपली सून मानलं होतं. त्या थट्टेने तिला सूनबाई असेही कधी कधी म्हणून जात आणि हसत, अगदी सहजपणे. पण मनापासून खरा मानस कळत नव्हता तो शंकररावांचा. एखादं बंड पैसेवाल्याचं स्थळ इस्टेटसह आलं सांगून तर शंकरराव कानावर हात ठेवायलाही कमी करणाऱ्यातले नव्हते. इतकंच नव्हे तर आवाज चढवून हमरातुमरीवर येऊन एखाद्या नव्याच मुलीला सून म्हणूनही त्यांनी स्वीकारण्याचा संभव नाकारता येत नव्हता. शंकररावांनी अवतार धारण केला तर नैनाच्या आईचं आणि खुद्द राहुलसहित फारसं काही चालणार नव्हतं. भीती सर्वांना त्याचीच होती. तरीही नैनाच्या वडिलांनी राहुल दिल्लीतलं पूर्ण शिक्षण संपेपर्यंत आणि शंकररावाकडून अखेरचा निर्णायक शब्द येईपर्यंत वधूपिता म्हणून वाट पाहण्याची तयारी ठेवली होती. कारण राहुलला ते लहानपणापासून ओळखत होते. राहुल आणि नैना त्यांच्या अजाण वयापासून एकत्र खेळलेली होती. शिवाय स्वतः शंकरराव गावातल्या प्रख्यात वकिलात मोडणारे, जम बसलेले वकील होते. सोनं नाणं, शेती, राहत असलेली दुमजली घर, एक स्थळ म्हणून त्यांच्याकडे सर्व होतं. वरपिता म्हणून त्यांची बाजू भक्कम होती. अधूनमधून नैना आणि राहुलची पत्र येताना कानावर आलेली होती. त्याबाबतही कधी नैनाच्या वडिलांनी आक्षेप घेतला नाही की नैनाला रोखलं नाही. ते राहुलला ओळखत होते, तसंच नैनालाही. मुळात राहुल त्यांचा मामे भाऊ, त्याला अंगाखांद्यावर नैनाच्या वडिलांनी खेळवलेला, त्याचा अभ्यास घेतलेला, फिरवून आणलेलं. खुद्द नैनाच्या वडिलांचा आणि भावांचा सांभाळ शिक्षण शंकररावांनी केलेलं. अचानक वडील वारल्याने नैनाची आजी होतं नव्हतं जवळ ते घेऊन भावाच्या आश्रयाला आलेली. आपल्या 8 आणि 10 वर्षाच्या मुलासह. बहिणीचं स्त्रीधन शंकररावांनी ठेवून घेतलं. बहिणीला आधार दिला, पण त्या बदल्यात तिची मुलं शिकून मोठी होऊन मार्गी लागेपर्यंत मोलकरणीसारखं काम करून घेतलं. अन्न, वस्त्र, निवारा पुरवत होते. त्यामुळे नैनाच्या वडिलांना शंकररावांचे घर तसं परकं नव्हतंच. राहुलसाठी त्यांनी नैनाचा स्वीकार केला तर दोघांच्याही मनातली परिस्थिती निरुप निर्माण होईल यात शंकाच नव्हती. त्यामुळे राहुलच या खेपेचं दिल्लीहून परत येणं एका वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण होतं. सर्वांचं त्याकडे लक्ष होतं. सोमवारी रात्री निघून मंगळवारी सकाळी राहुल इथं पोहोचणार होता, अशा या आशयाचं पत्र त्याने पाठवलं होतं. दिल्लीतलं वास्तव्य संपुष्टात आल्यामुळे गेली 5-7 वर्ष त्याचं तिथं असलेलं राहणं, त्यात पुस्तकाबरोबर गादी, ट्रंक, 2 मोठ्या सुटकेस आणि पुस्तकाचं खोकं होतं, असं त्यानं लिहिलं होतं. कुणाला तरी स्टेशनवर सामान उतरवून घेताना मदतीसाठी बोलावलं होतं. दोन्ही घरातून राहुलच्या परतीचा दिवस, रेल्वेची वेळ, मदतीचा गडी यावर चर्चा झाली. नैनाच्याही मनावर ती चर्चा बिंबली. निदान राहुल इथं येण्याच्या दिवशी तरी तिने कुठे मैत्रिणीकडे जाऊ नये, सिनेमा वगैरे ठरवू नये, असं तिला बजावण्यात आलं होतं. नैना नवलाने म्हणूनही निघून गेली होती. तो येणार हे किती जणांनी मला सांगितलं गेल्या 4 दिवसात. मी का स्वागताला उभी राहू त्याच्या? नैना तिच्या आईने दटावलं. आई, तो इथे शिक्षण संपवून येतोय ना,
तो इथून पुढे इथंच राहणार आहे. मग आजच का त्याला भेटायचं मला कळत नाही. भेटेन सवडीनं. आजी म्हणाली होती तू कुठे जाऊ नकोस. ऐकायचं का नाही ते तू ठरव. तुम्ही थोडं गप्प बसता का? तिच्या आईने सासूला म्हटलं. नैनाकडे बघत ती म्हणाली, सर्वजण म्हणतात ना नैना, तर तू थांब. मीच तुला असं भरून दिलं असं त्यांना वाटायला नको. त्यांना तसं वाटतं तो इथं आल्यावर तू चक्कर मारून ये. मग जा कुठे ते. अगदी तुला हवं तिथं. आजच कुठेतरी जायला हवं का? इतका काय महत्त्वाचा कार्यक्रम आहे ग नैना तुझा? राहुलपेक्षा आजीचा स्वर तापला होता. भरभर बोलणं जमत नव्हतं तर हातवारेच वेगाने होत होते. नैना चिडलेली असूनही म्हणाली, मी जाईन त्याला भेटायला माझ्या सवडीनं आणि मर्जीनं. असं मनात म्हणाली आणि ती निघाली. मनात मैत्रिणीकडे चक्कर मारण्याचा, एखादा नवा सिनेमा पाहण्याचा बेत होता. पण आज तरी मीनाकडे कुणी घरी जाऊ देणार नाही याची तिला जाणीव झाली. माडीच्या पायऱ्या भराभरा चढून खोलीत जाताना तिच्याही नकळत ती पुटपुटत होती. परीक्षा काय त्याच्या एकट्याचीच झाली काय? माझीही झाली. मलाही नसेल का बोर होत सारखं राहुल राहुल. माडीच्या खोलीत येताच तिनं दार लावून घेतलं आणि कपाट उघडलं. कपाटात एका मोठ्या पाकिटात तिने राहुलची तिला आलेली पत्र ठेवली होती. अगदी तो दिल्लीला शिकायला गेल्यापासूनची. पूर्वी तिच्या वडिलांना आलेली आणि अलीकडे या 2 वर्षात तिच्या नावाने आलेली. अगदी 30-40 पत्र. क्षणभर तिच्या मनात आलं त्यानं ही अशीच जपून ठेवली असतील. आपली पत्र विचारायला हवं त्याला. एक एक करून तिने त्याची पत्र उघडून वाचली. काही वर नुसती नजर फिरवली. त्यातला मजकूर तर तिला तोंडपाठ होता. एखादी कविताच पाठ असावी तसा. त्याचं सुंदर अक्षर, शब्दार्थ, त्या शब्दातून व्यक्त होणारी त्याच्या मनातली भावना, आतुरले पण सारं सारं तिच्या निवांतपणीचा भाग होता. मनात त्याचं पत्र वाचून चांदणं उमलून यायचं. ओठ थरथरायचे. त्याचा हाताचा स्पर्श आठवायचा. नजरेतला भाव स्मरायचा आणि भास व्हायचा. ही पत्रे यातून आपल्यापुढे राहुल साकारलाय. साक्षात अवतरलाय आपल्यापुढे. लगेच तिच्या लक्षात आलं की किती दोन्ही घरातल्या लोकांनी आपल्याला गृहीत धरलंय नव्हे. राहुल आणि आपल्या लग्नाला. अगदी आपल्या जन्मापासूनच. आजीनंही. फक्त थोडी नाराजी आहे ती आईच्या मनात. तिला अजूनही वाटतं की एखाद्या साक्षात्काराच्या क्षणी मी राहुलला नकार देईल आणि अजयला पसंत करेल. तिच्या भाच्याला. आपल्याही नकळत आपणही राहुलला भेटायला उत्सुक झालो आहोत हे तिनं स्वतःशी कबूल केलं. कुणीतरी राहुल त्याच्या सामानासह घरी पोचण्याची बातमी आणली. आजीने कान टवकारले. नैना तयार होऊन जाऊन ये शंकररावाकडे. राहुल आलाय बघ. मग जिथे जायचं तिथे जा. तयार होऊन, छानशी साडी नेसून, पावडर गंध करून, एखादं फूल केसात माळून. हा अर्थ होताच. तुला छान दिसते ही साडी असा अंगावरून जाता जाता राहुलनं मारलेला शेरा आठवून नैनानं तीच साडी नेसली. आरशात तयार होताना आपल्याच प्रतिबिंबाकडे टक लावून बघताना लाज वाटते हे तिला जाणवलं. नैना निघाली तशी स्वयंपाकघरातून लगबगीने येत तिची आई म्हणाली, हा डब्बा, चकल्या आणि नारळाच्या करंज्या आहेत. मामीकडे दे, मगच वरती त्याला भेटायला जा. मामी म्हणजे राहुलची आई. राहुलला चकल्या आणि नारळाच्या करंज्या, त्याही नैनाच्या हातच्या, आईच्या हातच्या आवडतात हे तिला माहीत होतं. नैना ओसरीच्या पायऱ्या चढत होती आपल्याच नादात. मामी म्हणाल्या, आणल्या का करंज्या आणि चकल्या? जावयाची कोण बडदास्त ठेवते सरस्वती. मामीकडे डब्बा देऊन नैना घोटाळली. राहुल कुठे आहे? तिच्या भिरभिरत्या नजरेने ठाव घेण्यास सुरुवात केली. डब्बा स्वयंपाकघरात ठेवून आपलं स्थूल शरीर पेलत मामी बाहेर येत नैनाकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या,
डब्बा घेतला हातातून, पण राहुल कुठे आहे हे सांगितलंच नाही. वेंदळीच बघ मी. जा वरती आहे राहुल माडीवर. अंगणातून वरती जाणाऱ्या जिन्यानं नैना भराभर वेगाने पायऱ्या चढून माडीवर आली. मनात राहुल होता, त्याचा चेहरा होता, त्याची नजर होती, स्पर्श खुणावत होता. ती उंबऱ्यातून आत आली आणि थांबली. तिची पावलं थबकली. अनाहूतपणे ठेच लागावी तशी दचकली. कारण समोरच लोढाला टेकून हातात पुस्तक घेऊन वाचत असलेली व्यक्ती राहुल नव्हती, दुसरंच कोणीतरी होतं. पावलांच्या आवाजाने पुस्तकातून नजर काढून त्या व्यक्तीने वरती पाहिलं आणि स्वच्छपणे हसून मधुर स्वरात ती व्यक्ती म्हणाली, "तू नैना नैना ना?" आणि ओठ विलग करीत हसली, जशी काय खूप पूर्वीपासून नव्हे, जन्मापासूनची दोघांची ओळख असावी असं. आरच पाणी. मी माझं नाव तुम्हाला कसं माहीत? आणि राहुल कुठे आहे? तिची नजर भीर बावरलेली नजर त्या लांबड्या खोलीभर फिरली. राहुलला शोधत राहिली. तिचे भावावस्था त्याला जाणवली. तो हसला खळखळून, अगदी मनापासून आणि म्हणाला, मी मनोहर, राहुलचा मित्र. तू नैनाच ना? त्याने संशयाने विचारले. हो, पण तुम्ही मला बघताच क्षणी. एवढंच ना? राहुलनं तुझं वर्णन केलं होतं. सावळी, सतेज, मोठ्या मोठ्या डोळ्यांची, कुरळ्या लांब केसांची, शिडशिडीत आणि मधुर आवाजाची. किती हुबेहूब वर्णन करतोय हा आपलं. केवळ राहुलनं याला सांगितल्यावरून तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही आणि आतून उचलून वर येणाऱ्या संवेदनेलाही. बस ना, राहुल खाली गेला येईलच. तुझा आवाज गोड आहे असं सांगितलं राहुलनं. मग कुठलं भावगीत म्हणणार? मला ऐकायचं आहे तुझं गाणं, अगदी हक्काने तो म्हणाला. नैना पलंगावर अलगद बसली. इथे थांबावं का जावं तिचं ठरेना. राहुलही येत नव्हता. ती नुसतीच खाली मान घालून चुळबुळत बसली, कुठेतरी नजर लावून. तो कुठलंसं गाणं गुणगुणत होता. गुणगुणता थांबला आणि तिच्याकडे बघून म्हणाला, छान दिसतेस नैना. राहुलची निवड आपल्याला आवडली, एकदम पसंत पडली. आणि एखादं फूल हुंगावं तसा तो डोळे मिटून हुंगला. नैनाच्या अंगावर रोमांच उभा राहिला. अंगभर नजर आजवर इतक्या तीव्रपणे कधीही न अनुभवलेली सुखद संवेदना कारंजे उडवत गेली. तिचा श्वास तिच्या छातीत मावेना. नाकपुड्या फुलल्या, गळा उंचावला गेला आणि तिच्याही न कळत तिची नजर उंचावली गेली. तो तिच्याकडे पाहत होता, एखाद्या आवडत्या चित्राकडे एकाग्रपणे पाहावं तसं, थोडंसं भान विसरूनच. त्याचे ओठ विलग झाले आणि कोवळा हुंकार बाहेर पडला, नैना. आणि त्याच वेळी जिन्यात पावलं वाजली. मनोहर भानावर आला. हातातलं पुस्तक मिटून ठेवत त्यानं म्हणाला, राहुल येतोय. त्यानं दाराकडं पाहिलं. खरंच राहुल आला होता.